मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सर्वांना दिल्या आहेत, असे स्पष्टीकरण गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलं आहे। या संदर्भातील अपुऱ्या माहितीवरील कोणत्याही बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही त्यांनी केलंय। मुश्रीफ यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की मंगळवार 28 रोजी रात्री गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत महायुतीमधील सर्व नेते मंडळींची तास ते दीड तासभर व्यापक बैठक झाली। दरम्यान या निवडणुकीत नवीन आलेल्या कायद्याबाबत सविस्तर चर्चाही झाली। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही निवडणूक मी ताबडतोब लावतो। विधिमंडळाने संमत केलेल्या नवीन कायद्याबाबतच्या अडचणी काय आहेत त्याबाबतची माहितीही फडणवीस यांनी दिली। त्यावर काय उपाय शोधता येतील याबाबत बैठकीत अनेक नेत्यांनी आपापली मते सुचवली आहेत। आज बुधवार दिनांक 29 कायदे सल्लागारांची बैठक घेऊन या दोन्ही मुद्द्यांवर मी तोडगा काढतो आणि महायुती म्हणूनच ही निवडणूक लढावा, असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नेते मंडळींना दिला आहे। अपुऱ्या माहितीवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। दिनांक 4 मे 2026 रोजीच ही सर्व परिस्थिती स्पष्ट होईल, त्यामुळे त्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेण्याचं कारण नसल्याचं अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितलं। मुंबईत वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीला मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनयराव कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक, युवा नेते समित कदम आदी नेते मंडळी उपस्थित होते।